नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या वर्गामधील शिष्यवृत्तीची परीक्षा जवळ येत आहे. तर आज आपण बुद्धिमत्ता या भागातील वेगळे पद कशी काढायचे ते पाहूयात आपण आणि त्याच्यानुसार प्रश्नही पाहूयात. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला 4 घटक लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे एक म्हणजे छायांकित भाग आकृत्यांचा केलेला आहे का बघायचा आणि त्याचं निरीक्षण करायचं. दुसरा, आकृत्यांमध्ये आकृत्या आहेत का त्याचं निरीक्षण करून घ्यायचं. त्यानंतर बघा, आकृत्यांचे ज्या आकृत्या दिलेल्या आहेत चारही ABCD ह्या 4 आकृत्या ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आकृत्या 2 भागात विभाजित होत आहेत का ते पाहायचं आहे. आणि शेवटचं जे म्हणजे आहे ते म्हणजे दिलेल्या आकृत्या ह्या पाण्यातील प्रतिबिंब आहेत की आरशातील प्रतिबिंब आहेत ते पाहायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला 4 घटक पाहिल्यानंतर आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि वेगळं पद काढता येईल. तर अशा पद्धतीचे आपल्याला काही उदाहरण पाहिजे आहेत. तर मी काही उदाहरणं घेत आहे. तर उदाहरण पाहूयात आपण याच्यातील. बघा, याच्यामध्ये आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे ते याच्यामध्ये हा आपल्याला एक आयात दिसत आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा आयात छायांकित केलेला आहे आणि अर्धा बिगर छायांकित केलेला आहे. त्याच्यावर वर एक रेषाखंड काढलेला आहे, खाली एक रेषाखंड काढलेला आहे, एका बाजूला एकमेकांच्या विरुद्ध बाजूला. सेम ॲज इट इज इथेही तसंच केलेलं आहे, इथेही तसंच केलेलं आहे आणि इथेही तसंच केलेलं आहे. पण याच्यामध्ये बघा, जो तुम्हाला चित्र दिसत आहे पर्याय क्रमांक D मध्ये ह्या जो आयात काढलेला आहे त्याच्यामध्ये एका बाजूला तुम्हाला रेषाखंड दिसत नाही, बाकीच्या A, B आणि C मध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक D हे उत्तर आपल्याला येईल वेगळ्या पदामध्ये. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न जो आहे, पुढच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला एक चौकोन दिलेला आहे A मध्ये, B मध्ये, C मध्ये आणि D मध्ये. त्यामध्ये बघा, ह्या चौकोनामध्ये आतल्या जे रेषाखंड आहेत ते रेषाखंड चौकोनाच्या बाजूला समांतर आहेत. इथं 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 सेम ॲज इट इज. इथं मात्र तसं नाहीये, चौकोनाच्या बाजूला समांतर नाहीयेत हे रेषाखंड आतले. सेम ॲज इट इज C मध्ये पण चौकोनाच्या बाजूला समांतर नाहीयेत आणि D मध्ये पण चौकोनाच्या बाजूला समांतर नाहीयेत. पण A मध्ये मात्र चौकोनाच्या बाजूला समांतर आहेत. त्याच्यामुळे हे पद वेगळं होईल आणि पर्याय क्रमांक A हे वेगळ्या पदासाठी निवडून येईल. चित्र आहेत बघा काही मुलींचे तुम्हाला दिसत आहेत. इथं मुलगी आहे, कॉम्प्युटरवर काम करते कीबोर्ड सोबत. त्याच्यानंतर B मध्ये एक मुलगा तबला वाजवतोय. C मध्ये एक मुलगी चित्र काढतीये आणि D मध्ये एक मुलगी डान्स करत आहे. तर याच्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक A मध्ये जे कार्य केलं जातं किंवा काम केलं जातं तिथं बुद्धीचा वापर केला जातो आणि B, C आणि D आपल्याला शारीरिक कलेसाठी जो वापर केला आहे त्या कलेमध्ये B, C आणि D हा व्यवसाय येतो आणि हा जो व्यवसाय येतो पहिला तो पर्याय क्रमांक A मधला तो बुद्धीच्या वापरासाठी आहे. तर त्याच्यामुळं पर्याय क्रमांक A हे उत्तर येईल. रंगवून घ्या. त्याच्यानंतर पुढचं बघा, चित्रात बघा तुम्हाला दोलन दिसत आहे. तर बघा, इथं वरच्या बाजूला छायांकित केलं आहे, इथे खालच्या बाजूला म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला छायांकित केलं आहे A मध्ये. सेम ॲज इट इज B मध्येही केलेलं आहे, C मध्येही रंगवलेलं आहे. मात्र C मध्ये एकमेकांच्या विरुद्ध बाजूला रंगवण्याच्या ऐवजी एकमेकांच्या बाजूलाच रंगवलेलं आहे आणि D मध्येही एकमेकांच्या विरुद्ध बाजूला रंगवलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक C हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण याच्यातला. समांतरभुज चौकोन आहे A मध्ये, B मध्ये, C मध्ये आणि D मध्ये. इथे बिंदू दिलेले आहेत आणि इथे एक अर्धवर्तुळ कोणामध्ये काढलेला आहे. इथे काढलेला आहे, इथे, इथे आणि इथे. मात्र आकृत्यांमध्ये लक्षपूर्वक पाहिल्यानंतर समांतरभुज चौकोनामध्ये जो मोठा कोन आहे तो इथे रिकामा आहे A मध्ये आणि जे लहान कोन आहेत एका कोणामध्ये एक बिंदू काढलेला आहे आणि एका कोणामध्ये अर्धवर्तुळ छोटासा काढलेला आहे. मात्र ह्या समांतरभुज चौकोनामध्ये मोठ्या दोन्ही कोणांमध्ये एकीकडे अर्धवर्तुळ आणि एकीकडे बिंदू काढलेला आहे. सेम ॲज इट इज C मध्येही तसंच केलं आहे आणि D मध्येही तसंच केलं आहे. त्याच्यामुळं A, B, C आणि D साठी उत्तर जर रंगवायचं असेल तर पर्याय क्रमांक A हे उत्तर रंगवावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा,
प्रश्नामध्ये याच्यात तुम्हाला लक्षपूर्वक पहा. आता याच्यामध्ये आपल्याला ना आकृत्यांमध्ये आकृत्या दिसत आहेत, ना छायांकित भाग दिसतोय आपला, पण मात्र इथं फीच्या उलट फी दिसते आणि यमच्या विरुद्ध यम दिसते म्हणजे डब्ल्यू आहे. जेच्या विरुद्ध जे दिसते आणि पीच्या विरुद्ध ही आकृती दिसते. तर बघा आपण याच्यामध्ये चित्राच्या स्वरूपामध्ये पाहूया. त्याच्यामध्ये बघा पहिली आकृती जी आहे ती फी अशी आहे, 90 अंशाच्या कोनात ह्या दिशेला होईल, हे ह्या दिशेला होईल. त्याच्यामुळं पहिली जी आकृती आहे आपली पहिल्या चित्रातली फी आणि ही अशी आहे आलेली आहे इथे बघा. त्याच्यानंतर यम बघा, यम फिरून असं येईल, परत फिरल्यानंतर ह्या पद्धतीने येईल आणि आपल्याला जी आकृती तयार झाली आहे ती बघा यम आणि परत हे डब्ल्यू दिसते. त्याच्यानंतर पुढे बघा का आहे जे आहे, जे फिरून आपलं ह्या दिशेने होईल, ह्या दिशेने फिरल्यानंतर म्हणजे आपली आकृती काय येणार आहे जे, आणि याच्या विरुद्ध दिशेला जे आहे ती अशी आकृती येणार आहे. तर बघा चित्रामध्ये तशी आकृती दिसतीये का? नाहीये, वेगळी दिसतीये. सी वेगळं दिसते. परत पी आहे, अक्षर पी आहे. बघू फिरल्यानंतर कसं दिसते. हे पी फिरल्यानंतर ह्या दिशेला दिसेल आणि परत फिरल्यानंतर ह्या दिशेला दिसेल. बघू आकृतीमध्ये सेम तसंच आहे का? पी आणि हे पी. बघूयात आकृत्यांमध्ये. हो, ॲज इट इज सेम. म्हणजे ए, बी आणि डी हे आकृत्या का आहेत 180 अंशाच्या कोनामध्ये फिरलेल्या आहेत. मात्र सी आकृती फिरलेली नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल वेगळे पद म्हणून. त्याच्यानंतर बघा पुढची आकृती पाहूयात आपण याच्यातलीच. बघा चौकोनामध्ये चौकोन आहेत. आकृत्यांकडे लक्ष देऊयात आपण. आकृत्यांमधल्या आकृत्या शोधूयात आधी. 1, 2, 3 चौकोन आहेत आणि मध्ये चौकोनाची आकृती आहे. म्हणजे बाहेर 3 चौकोन असताना मध्ये 4 बाजूंची आकृती आहे. लक्षात आले का? 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4 चौकोन आहेत. तर मध्ये 5 बाजू आहेत का बघू. 1, 2, 3, 4 आणि 5 बाजूची आकृती आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक सी मध्ये बघा 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2 बाजू, 1, 2, 3 बाजू. म्हणजे आकृत्यांमध्ये ए, बी आणि डी बाहेर चौकोनाच्या 3 आकृत्या आहेत आणि 4 बाजू आहेत. परत 4 चौकोन येतील की 5 बाजूमध्ये आलेले आहेत आणि इथेही 2 चौकोन आले आहेत, बाजू आतमध्ये 3 आलेल्या आहे किंवा त्रिकोणाची आकृती आलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी मध्ये मात्र 3 चौकोन आलेले असून बाजूही 3 आलेले आहेत. पर्याय क्रमांक सी हे उत्तर वेगळे पद म्हणून काढता येईल. बघा पुढची जी उदाहरण आहे ती आपली त्याच्यामधले बघा, याच्यामध्ये बाहेरच्या बाजूने बाण आहे ए मध्ये, बी मध्ये ही सेम तोच, सी मध्ये मात्र आतल्या दिशेने बाण गेलेला आहे, डी मध्ये ही सेम तसंच आहे. त्याच्यामुळे हा भाग जो आहे तो वेगळा दिसतोय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या ए बी सी डी साठी उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण याच्यातलाच. त्या चौकोनामध्ये इथे बिंदू दिला आहे, गोल वर्तुळ काढलेला आहे, त्याच्या शेजारी आणि इथेही सेम तसंच काढलेलं आहे. मात्र इथे एक गोल काढायचं राहिलेलं आहे आणि इथे मात्र सेम ॲज इट इज पहिल्या ए आणि बी सारखं गोल काढलेलं आणि याच्यातला जो गोल आहे तो इथं दाखवलेला आहे. मात्र इथं असं नाहीये. ह्या आकृतीमध्ये रिकामा आहे, ह्या आकृतीमध्ये समोर जो भाग आहे तो रिकामा आहे आणि या आकृतीमध्ये समोरचा भाग रिकामा आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे वेगळे पद आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया त्याच्यातलाच. बघा बाण दाखवलेले आहेत 2 एका दिशेने. त्याच्यानंतर इथं त्रिकोण दाखवलेले आहेत एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आणि त्यांच्या टोकाला गोल काढलेले आहेत. सेम ॲज इट इज इथे तसंच आहे आणि इथे तसंच आहे. मात्र ह्या आकृत्यांकडे लक्ष देऊन पाहिल्यानंतर आपल्याला याच्यात सगळे वेगवेगळे पद दिसते. आता हे शोधायचं कसं? ह्या आकृत्या एकमेकांना तंतोतंत बसतात
आता बघा, ही आकृती एकमेकांवर जेव्हा तंतोतंत मध्यभागातून जेव्हा आपण जुळविली जाते ही आकृती इथून, तेव्हा मात्र ही एकमेकांवर बसत नाही. ही मात्र या मध्यभागातून दुमडल्यानंतर हा चौकोन ह्या चौकोनावर बसतो. ही आकृती या आकृतीवर तंतोतंत जुळते आणि ही आकृती ह्या आकृतीवर तंतोतंत जुळून बसते. या आकृत्यांचे दोन समान भाग आहेत. त्याच्यामुळे ए, बी आणि सी या आकृत्या समान आहेत, तर वेगळे पद आहे आकृती क्रमांक डी साठी. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आज काही आकृत्यांच्या स्वरूपामध्ये काही प्रश्न बुद्धिमत्तेचे घेतले आहेत आणि आपण त्याच्यातले वेगळे पद शोधलेले आहेत. तर वेगळे पद शोधण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. एक म्हणजे छायांकित भाग पहा त्याचा, दुसरा आकृत्यांमध्ये आकृत्या आहेत का ते पहा, दोन भाग समान होतात का पहा आकृत्यांचे, आणि तिसरं चौथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आकृत्या एकमेकांचे प्रतिबिंब आहेत का, पाण्यातील आहेत किंवा आरशातील प्रतिबिंब आहेत का ते पहा आणि आपले पर्याय शोधून काढा. तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ इथे संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.